Good morning, students. Here I am Swati Patil, madam. Now, in this video, we have to discuss about the Joule's law. First of all, we have to see the points which are to be discussed. That is the introduction of the Joule's law, actual Joule's law, its statement, formula, and some of the applications of the Joule's law. Now, first of all, the introduction. Now, whenever we have to consider the energy, this energy has a various forms, that is heat energy, electrical energy, chemical energy, and then nuclear energy. Now, one form of energy is converted into other by some changes or by some reactions. पहा बरं, विद्यार्थ्यांनो, आपल्या सभोवताली जे काही ऊर्जेचं स्वरूप आपण पाहतो, ही ऊर्जा तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. कधी कधी ती हीट एनर्जी म्हणजे उष्णतेच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे विद्युत ऊर्जा, केमिकल एनर्जी म्हणजे तिथं काही रासायनिक आपण बदल पाहू शकतोय, न्यूक्लिअर एनर्जी ही सुद्धा आपण पाहू शकतो. याचा अर्थ असा आहे की एनर्जी ही निसर्गामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते आणि one form of energy is converted into other by some changes or the reaction. याचा अर्थ असा आहे की एखादा एनर्जीचा फॉर्म आपल्याकडे असेल तर तो दुसऱ्या त्याच्या फॉर्ममध्ये किंवा दुसऱ्या त्याच्या स्वरूपामध्ये आपणाला कन्व्हर्ट करता येऊ शकतो किंवा बदलता येऊ शकतो, पण त्यासाठी काही चेंजेस किंवा काही रिॲक्शन्स या तुम्हाला घडवून येणं अपेक्षित आहे. ओके, आता आपण ॲक्च्युअल ज्यूल्स लॉ काय आहे तो पाहूया. नाव ज्यूल्स लॉ हा सायंटिस्ट ज्यूल्स यानं तो शोधून काढला, म्हणून त्याला ज्यूल्स लॉ असं म्हणायचं आहे. नाव दिस ज्यूल्स लॉ इज ऑल्सो कॉल्ड ॲज हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, आता हा जो काही सायंटिस्ट ज्यूलनं शोधून काढलेला ज्यूल्स लॉ आहे त्याला हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट असं म्हटलं आहे. पण असं म्हणण्यामागचं नेमकं कारण काय पहा बरं. When electric current is passing through the conductor, it is converted into heat energy. पहा बरं कसं वाक्य. जेव्हा एखाद्या कंडक्टरमधून तुम्ही इलेक्ट्रिक करंट पास करताय तर तो इलेक्ट्रिक करंट पास केल्यामुळं त्या इलेक्ट्रिक करंटचं कन्व्हर्जन हे हीट एनर्जीमध्ये होते. म्हणजेच काय, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू हीट एनर्जी. पहा बरं, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू हीट एनर्जी, म्हणूनच त्याला आपण असं म्हटलं हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, म्हणजे इलेक्ट्रिक करंट कंडक्टरमधून पास झाल्यामुळं तो कंडक्टर हीट झाला असेल किंवा तिथे हीट क्रिएट झाली असेल किंवा हीट तयार झाली असेल तर त्याला म्हणायचं आहे आपण हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, पहा पुन्हा एकदा रिवाइज करूया. ज्यूल्स लॉ इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. वाय इट इज कॉल्ड सो? That is, when electric current is passing through the conductor, it is converted into heat energy. That is, in Joule's law, the electric energy is converted into heat energy. Okay, got it? That is conversion of electric energy into heat energy. आता आपण जूल्स लॉ समजण्यासाठी एका आकृतीचा आधार घेऊया. That is a diagram given in slide. Consider one of a conductor. Now in that conductor we have to pass a current I, that is I amount of current is passing through the conductor. Now when current is passing through the conductor, at the same time the resistance R is developed because it is opposition to the flow of current. Now we will see T is a time for which current I flow through a conductor. पहा बरं, एक कंडक्टर आपण विचारात घेतोय की ज्याच्यातून आय एवढा करंट आपण पास करतोय. जेव्हा आय अमाऊंट ऑफ करंट हा त्याच्यातून पास होतोय तेव्हा तिथं रेजिस्टन्स आर हा तयार होणार आहे आणि आपण असं म्हणूया की टी एवढ्या टाईमसाठी किंवा वेळासाठी आपण हा करंट आय या कंडक्टरमधून पास करतोय. ओके, आता त्याचं स्टेटमेंट कसं आहे पहा. द क्वांटिटी ऑफ हीट दॅट इज कॅपिटल एच जनरेटेड इन अ कंडक्टर कॅरिंग करंट आय इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. याचा अर्थ असं काय पहा बरं. एका कंडक्टरमधून जेव्हा आपण आय अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंट पास करतोय तिथं तयार झालेली जी काही अमाऊंट ऑफ हीट आहे ती एच इतकी आहे असं पण म्हणूया. ओके, दॅट इज क्वांटिटी ऑफ हीट कॅपिटल एच जनरेटेड इन अ कंडक्टर कॅरिंग करंट आय इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. पहा बरं, कोणाला ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. पहिलं, द स्क्वेअर ऑफ द करंट दॅट इज आय स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे वर्ग आपण करतोय तिथं, स्क्वेअर ऑफ द करंट म्हणजे आय स्क्वेअर. करंटच्या स्क्वेअरला ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. दुसरं, द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर म्हणजे कॅपिटल आर. ओके, आणि तिसरं, द टाइम टी फॉर विच करंट फ्लो. पहा बरं, डायग्राममध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकताय.
H is directly proportional to I square R and the T. I square R and the T. Okay, I square R and the T. Okay, next. म्हणजेच आपण अशा पद्धतीने त्याचं स्टेटमेंट घेऊ शकतो. The quantity of heat H generated in a conductor carrying current I is directly proportional to number 1 square of the current I square, the resistance of conductor R, the time T for which current to flow, that is H is proportional to I square into R into T. आता इथं प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून इक्वल टू साईन आणायचं आहे म्हणून H इक्वल टू I स्क्वेअर R into T divided by J, capital J, where J is called as a Joule's constant. पहा इथं कॉन्स्टंट आपण भागिलेमध्ये घेतलाय, दॅट इज 1/J. हा इथं कॉन्स्टंट आहे, दॅट इज त्याचं व्हॅल्यू असं येऊ शकते 4.2 जूल पर कॅलरी किंवा 4200 जूल पर किलो कॅलरी. ही व्हॅल्यू पाठ करून ठेवा, बऱ्याच वेळा विचारली जाते. ओके, त्यामुळे जर तुम्हाला जूल्स लॉ विचारला दॅट इज तर तो अशा पद्धतीने येऊ शकतो H इक्वल टू I स्क्वेअर RT अपॉन G. I स्क्वेअर RT अपॉन G. तुम्ही हे वाचत असताना पाठ करत असताना अशा पद्धतीनेच करा. H इक्वल टू I स्क्वेअर RT अपॉन G. एक 2-3 वेळा हे म्हणायचं म्हणजे आपोआप तुम्हाला हे लक्षात राहील. आता काही ॲप्लिकेशन्स पाहूया. पहिला इथे इलेक्ट्रिक आयर्न म्हणजे इस्त्री, इलेक्ट्रिक किटली म्हणजे आपला थर्मास असतो तो, हिटिंग रॉड म्हणजे पाणी गरम करण्यासाठी जो आपण रॉड वापरतो तो, आणि जो हीटर पाणी गरम करण्यासाठीचा जो हीटर असतो तो. ओके, इथं जूल्स लॉ वापरलेला आहे. पहा आता डिटेलमध्ये आपण पाहूया इलेक्ट्रिक आयर्न. ओके, आता आपल्या सर्वांच्याच घरी इस्त्री आहे, कपडे प्रेस करण्यासाठी आपण इस्त्रीचा वापर करतो. तर या इस्त्रीमध्ये जे काही इलेक्ट्रिक सर्किट आहे किंवा जो काय करंट असेल, रेझिस्टन्स आहे, तर यासाठी जूल्स लॉचा आपण वापर केलेला आहे. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक किटली किंवा इलेक्ट्रिक थर्मास. जर का आपल्या घरी असेल तर त्याच्यामध्ये जे काही इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन हीट एनर्जीमध्ये घडत असते, तर त्यासाठी सुद्धा जूल्स लॉचा हा आपण वापर केलेला आहे. पुढं हिटिंग रॉड. आता पाणी गरम करण्यासाठी काही जणांच्या घरी हे हिटिंग रॉड असतील, तिथं आपण काय करतो, याचा प्लग जो काय असेल याचा जो तो आपण स्विचमध्ये घालतो आणि हा जसं गरम होईल तसं पाणी जिथं कुठं आपलं असेल तर ते पाणी गरम होत असताना तुम्हाला जाणवतं, दॅट इज अ हिटिंग रॉड. इथं काय होत आहे, इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन हीट एनर्जीमध्ये होत असते. ओके, आपण त्या स्विचमधून याला इलेक्ट्रिक एनर्जी प्रोव्हाइड करतो, त्यामुळे हा गरम होतोय याचा अर्थ तिथे हीट डेव्हलप होते. ठीक आहे, नेक्स्ट आहे ते म्हणजे हीटर. आता बऱ्याच जणांच्या घरी हीटर असतील गरम पाणी वापरण्यासाठी, तर त्या हिटिंगचं जे काही मेन वर्किंग प्रिन्सिपल आहे ते सुद्धा जूल्स लॉचंच आहे. ओके, आता या व्हिडिओशी रिलेटेड नो मोर कन्सेप्ट म्हणजे काहीशी वेगळी माहिती आपण आता जाणून घेऊया. पहा बरं, आपण जूल्स लॉ याच्यामध्ये पाहिलेला आहे. हा जूल्स लॉ सायंटिस्ट जेम्स जूल यानं हा शोधून काढलेला आहे. आता हा जो सायंटिस्ट आहे त्याचा साधारणतः कालावधी हा 1818 ते 1889 पर्यंत साधारणतः होता. आता मेनली हा जो काही सायंटिस्ट जूल आहे तो इंग्लंडचा रहिवासी असं साधारणतः काही बुक्समध्ये वगैरे आहे, पण त्याचं बरंचसं रिसर्च हे अदर फील्डमध्ये किंवा अदर कंट्रीजमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळू शकतं. ओके, नाव द सायंटिस्ट जेम्स जूल डिस्कवर द जूल्स लॉ. ही इज द scientist from the England. Now he demonstrated the first law of the thermodynamics like matter and the energy. Okay, आता थर्मोडायनामिक्स ही फिजिक्सची अशी ब्रांच आहे की ज्यामध्ये तुम्ही एनर्जी, मॅटर किंवा क्वांटम ह्या सगळ्यांचा अभ्यास करत असता. मग याच्याशी रिलेटेड लॉ त्यानं दिलेला आहे थर्मोडायनामिक्सचे लॉ. आणि हे लॉ मॅटर आणि एनर्जी म्हणजे पदार्थ आणि ऊर्जा याच्याशी रिलेटेड आहे. त्याच्याशी रिलेटेड त्यानं काय लॉ दिला होता पहा, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड ऑर डिस्ट्रॉय बट चेंजेस द फॉर्म्स. ओके, चेंजेस द फॉर्म याचा अर्थ काय पहा बरं, तर ऊर्जा ही कधीच एके ठिकाणी स्थिर राहत नाही, फक्त एका ऊर्जेच्या प्रकाराचं कन्व्हर्जन हे दुसऱ्यामध्ये होत असतं. म्हणजे आपण इथं म्हणूया कायनेटिक एनर्जी इज कन्व्हर्टेड इंटू थर्मल. आता कसं आपण जूल्स लॉमध्ये कन्व्हर्जन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी इंटू हीट एनर्जी पाहिलं, हे सेम सगळं जे काय शोध आहे तो सायंटिस्ट जूलनं लावलेलं आहे. नाव दिस सायंटिस्ट जूल इज अ स्टुडंट ऑफ जॉन डाल्टन. आता डाल्टन नावाचा सायंटिस्ट आहे, फेमस सायंटिस्ट आहे, त्यानं बरेचसे डिस्कवरीज वगैरे दिलेल्या आहेत, बऱ्याचशा थिअरीज दिलेल्या आहेत, तर त्याचा हा स्टुडंट आहे असं साधारणतः बुक्समध्ये रेफरन्समध्ये आहे. नाव द युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ एनर्जी इज द जूल विच इज नेम्ड आफ्टर हिम. ओके, पहा बरं, एनर्जीचं जे काही एकक आहे ते जूल हे आपण साधारणतः घेतो आणि हे या सायंटिस्टच्या नावावरूनच घेतलेलं आहे, कारण त्यानं या सगळ्याचा शोध लावलेला आहे, म्हणून जूल हे आपण एनर्जीचं एकक घेतो. ओके,
नो थॉट ऑफ द डे कॉन्सेप्ट. ओके, आता ह्या व्हिडिओशी रिलेटेड थॉट ऑफ द डे जे आपल्या सभोवताली काही असणाऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये एक ठराविक अशी कन्सेप्ट जी आज आपण शिकले ती वापरलेली आहे आणि ती कशा पद्धतीने वापरले हे आपण शिकतो. ओके, आता इलेक्ट्रिक आयर्न म्हणजे इस्त्री आपल्या सर्वांच्या घरी आहे. ही जी काही इस्त्री आहे ती ऑटोमॅटिकली ऑन किंवा ऑफ होत असते. पहा, टेम्परेचर एक ठराविक मेंटेन झालं की ते ऑटोमॅटिकली ऑफ होते, मग टेम्परेचर कमी झालं किंवा हीट कमी झाली की पुन्हा ते ऑटोमॅटिकली ऑन ऑफ होत असते. मग हे कशा पद्धतीनं वर्क होते ते आपण पाहूया. पहा, एक स्विच आहे, त्या स्विचमधून आपण इथं प्लग इन केलेलं आहे. एक आहे ते इथे एक फिक्स्ड कॉन्टॅक्ट म्हणून आपण एक घेतलेलं आहे मेटॅलिक प्लेट, आणि दुसरा एक कॉन्टॅक्ट आहे तो इथून अशा पद्धतीनं इथून ह्या दुसऱ्या ठिकाणी की ज्याला आपण बाय मेटॅलिक स्ट्रीप असं म्हणणार आहे, आणि त्याच्यावरती टेम्परेचर कंट्रोल आहे. म्हणजे हे टेम्परेचर ऑटोमॅटिकली कंट्रोल कसं केलं जातं हे आपण पाहतोय. पहा बरं, ही जी काय बाय मेटॅलिक स्ट्रीप आहे त्याचं एक एक्झाम्पल आहे ते कशा पद्धतीने पहा. वेन इट कूल द बायमेटॅलिक स्ट्रीप इज अ फ्लॅट. म्हणजे जेव्हा इस्त्री थंड असते किंवा गरम नसते त्यावेळी ही स्ट्रीप बायमेटॅलिक स्ट्रीप ही तर आता तुम्हाला ही कर्व दिसाली, ती जेव्हा कूल असेल, जेव्हा हीट नसेल तेव्हा ती एका स्ट्रेट लाईनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. नाव ॲज द आयर्न हीट्स अप, म्हणजे आता जसं इस्त्री गरम व्हायला चालू होईल तेव्हा वन ऑफ द मेटल्स of which the strip is made expands more than the other, causing the strip to bend and to break the electric current. पहा बरं, आता जसं आयर्न किंवा ती इस्त्री गरम व्हायला चालू होते तेव्हा ती बेंड होते, आणि बेंड झाल्यानंतर तिथं ती हीट अप होऊन पुन्हा तिथं इलेक्ट्रिक करंट हे ब्रेक केलं जातं, आणि त्यामुळे बेंड झाल्यामुळे इथं या दोघांमधला कॉन्टॅक्ट हा निघून जातो, आणि त्यामुळे ती इस्त्री ऑटोमॅटिकली ऑफ होते. आणि पुन्हा काय होतं, पुन्हा ती कूल व्हायला लागलं की पुन्हा ती अशी स्ट्रेट होते, पुन्हा इथं कॉन्टॅक्ट दोघांचा होतो, दोघांचा कॉन्टॅक्ट झाला की पुन्हा ते हीट अप व्हायला चालू होते. म्हणजे आपल्या घरी असणारी इस्त्री ही कशा पद्धतीने ऑटोमॅटिकली ऑन ऑफ होते हे तुमच्या लक्षात आलं असेल. ही बायोमेटॅलिक स्ट्रीप आहे की जे मेन वर्किंग प्रिन्सिपल ही या स्ट्रीपवरती तुम्हाला पाहायला मिळते. जेव्हा ती थंड असेल तेव्हा फ्लॅट असते, फ्लॅट असेल तर हे दोघं टचमध्ये असणार, कॉन्टॅक्टमध्ये, त्यामुळे हिटिंग हे प्रॉपरली घडत जाणार आहे. ओके, आणि जसं हिट होत जाईल तसे कर्व होणार, कर्व झालं की कॉन्टॅक्ट दोघांचं तुटणार, तुटलं की तिथून टेम्परेचर कंट्रोल होणार आहे आणि ते ऑटोमॅटिकली ऑफ होणार आहे. ओके, this is the thought of the day related with the Joule's law. Now here the time for the homework. Write down the applications of Joule's law. आता या व्हिडिओमध्ये आपण ॲप्लिकेशन्स ऑफ Joule's law पाहिलेले आहेत, त्या तुम्ही जस्ट राईट डाऊन करा आणि आपल्या ग्रुपवरती पोस्ट करा. Okay, so in this video we have to study the Joule's law, statement, formula and the sum of the applications. Now in the next video we will see some another concept related with the electricity. So stay at the home, stay safe, take care. Thank you.